नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस डानकीचा संचालक. मित्रांनो, आज आपला 6वा दिवस आहे. डेसिमल दशमलवचे गुणाकार आणि भागाकार, बेरीज आणि वजाबाकी का शिकवत नाही आहे, कारण ते मुलं कोणतेही मुलं करून घेतात आणि ते काढता येतात. बरं नसलाही तरी पण मी तुम्हाला केव्हा तरी ते सांगून देईन, काही विषय नाही. पण मित्रांनो, आपल्याला हे सगळं शिकायचं का आहे, कारण सरलीकरण म्हणजे बॉडमास, ज्याला कंचे भागू बेव म्हणतो आपण, कंचे भागू बेव काढताना आपल्याला 3-4 गोष्टीची आवश्यकता असते. त्याच्यातला पहिला आहे मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर आहे स्क्वेअर, त्याच्यामध्ये स्क्वेअर रूटही आला, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आवश्यकता आहे आपल्याला डेसिमलची. नाही, याच्यापैकी मल्टिप्लिकेशन झाला तुमच्या, स्क्वेअर झाला, स्क्वेअर रूट झाला, क्यूब झाला, क्यूब रूट झाला, आणि आता उरलं डेसिमल. हे झाल्यानंतर आपण बॉडमास म्हणजे कंचे भागोवर जाणार आहोत. तर मित्रांनो, ह्या गोष्टी समजणे आवश्यक आहेत. ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा समजल्या नाही आपल्याला, तेव्हा तेव्हा आपल्या सरळीकरणाचे प्रश्न जागेवर चुकी होतात. आणि विषय दशमलवचे आहे तर याच्यावरही पर्सनल प्रश्न विचारतात ना. जेव्हा पर्सनल प्रश्न विचारतात तेव्हा आपण कुठंतरी भांबावून जातो. ते तुम्हाला अवघ्या 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर करून देतो की प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे. तर पहा, आपण पहिला उदाहरण घेऊ. 2.4 × 0.09 बरोबर किती? तर मित्रांनो, काय करायचं, फक्त गुणाकार जेव्हा करायचे आहे तर किती अंकाच्या नंतर दशमलव आहेत ते पाहायचे. किती अंकाच्या नंतर दशमलव आहेत ते पाहायचे. तर इथे किती अंकाच्या नंतर आहेत? 4. पहा, डेसिमल मोजताना आपल्याला उजवीकडून डावीकडे जावं लागते. म्हणजे हिंदीमध्ये म्हणताना दाईकडून बायेकडे जावं लागते, दायेकडून बायेकडे जावं लागते. तर इथं किती आहे? एकच अंक आहे. इकडे 2 अंक आहेत. किती झाले? 1 + 2 3 झाले. आता हे 3 झाले म्हणजे उत्तर काय झाला? 24 × 9. याच्या उत्तर काढायचे आहे आपल्याला. याच्या उत्तर काय होईल? 9 × 4 = 36, हातचे 3, 9 × 2 = 18, 3 = 21, 216. आता किती अंकानंतर डेसिमल आहेत आपले? 3 आले. 1 2 3.0 0.216 ह्या प्रश्नाच्या उत्तर राहील आहे ना. सेकंदात पहा मित्रांनो, मी तुम्हाला समजावून सांगत आहे म्हणून थोडंसं वेळ लागेल, पण हे प्रश्न जागेवरही सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक गोष्टी बारकाव्यानं सांगाव्या लागतात. बारकाव्याने जर सांगितलं नाही तर तुमच्या कुठंतरी चूक होते आणि तुम्ही व्हिडिओला विरोध करता. तर इथून प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजायची असेल तर प्रत्येक गोष्टीला बारकाईने पहा, व्यवस्थित पहा. नाही समजलं ते पुन्हा त्या विषयावर स्क्रीनशॉट मारून आम्हाला कॉमेंट्स टाका की सर हा प्रश्न समजलेला नाही, इथून तर सांगण्यात येईल. दुसरं उदाहरण घेऊ मित्रांनो आपण. 1.9600 × 1.14.000. तर आता लक्ष द्या मित्रांनो, तुम्हाला काय म्हणतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. असा प्रश्न का बनवला? परीक्षेत असे प्रश्न बनवून देतात आणि मुलांना, जसं मी इथं सांगितलं डेसिमलच्या नंतरचे अंक मोजायचे, तर इथं मोजतात मुलं 4. मित्रांनो, डेसिमलच्या नंतर जर अंक असेल त्याची किंमत, त्याच्यानंतर नुसते शून्यच असतील तर याला अनंतापर्यंत शून्य राहिलेत तरी काही व्हॅल्युएशन नाही. त्याच्यामुळे हे शून्याची काही व्हॅल्युएशन राहत नाही, ते हे काढून द्यायचे. तर किती अंकानंतर डेसिमल आहे आपला? 2 बरोबर. आता 2 अंकानंतर डेसिमल आहे. इथं डेसिमल नाही, कारण पॉईंटच्या नंतर सगळे 0 आहेत. तर याला आता सरळ 196 × 14 करू शकता. 14 × 84 चे 4, हातचे 8, 14 × 9 126 ने 8 134, हातचे 13, 14 × 13 27, 27 × 44. किती अंकानंतर डेसिमल आहे? तर 2. तर 27.44 हा या प्रश्नाचा उत्तर राहील. मित्रांनो, असे 2 साधे प्रश्न याच्यासाठी घेण्यात आले की तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजावा, कारण याच्यानंतर आपण भागाकारही घेणार आहोत. प्रश्न घेताना प्रश्नाबरोबर आपली बरोबरी आली पाहिजे आणि आपल्यालाही ते समजलं पाहिजे. बघा मित्रांनो, आता एक्झाम्पल मध्ये 8.4 × 0.006 × 2.3 × 0.0017.
याच्यामध्ये असे खूप जास्त प्रश्न असतात मित्रांनो. आपण ऑप्शन काही लिहून देत नाही. आपण सरळ सांगतो तुम्हाला ऑप्शन का लिहून देत नाही, कारण आपला असलेला उत्तर हा ऑप्शन मध्ये असायला पाहिजे. पण ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक विशेष सांगतो. डेसिमल मोजायचे किती, 1, इकडे 3, इकडे 1, इकडे 4, 1 आणि 3, 4 आणि 1, 5 आणि 4, 9. 9 अंकाच्या अगोदर जिथं डेसिमल असेल त्याला राईट मारून द्या मित्रांनो. काही विचार करायचा नाही. असं पाहायचं 4 × 24 चे 4, 4 × 12, 2 × 7 = 14. शेवटी 4 आहे न. ज्या प्रश्नाला 9च्या अगोदर डेसिमल आहे त्या प्रश्नाच्या उत्तर. लक्षात आलं का? 4 × 24, 24 चे 4 घेतले, 4 × 3 = 12, 12 चे 2 घेतले, 2 × 7 = 14. शेवटी 14 चे काय घेतले, 4. 4 नंतर असे किती, म्हणजे इथं कोणताही आकडा असू शकते, 9 पर्यंत असेल आणि इथं डेसिमल असेल तर तोच उत्तर राहील. पण आपण उत्तर काढतो. तुम्हाला काय सांगितलं, आपण उत्तर काढणारे प्राणी आहोत. आपण स्मार्ट असून सुद्धा अंडरस्टँडिंग घेणारे माणसं आहोत. समजून घेणे महत्वाचे आहे. आता काय होईल, जर समजा असे 4 वाले 2 ऑप्शन असले तर सर कसं, 9 डेसिमल, 9 अंकानंतर डेसिमल आहे पण 2 अंकामध्ये 4 4 आहे, तर मग कसं, मग त्याच्यासाठी आपल्याला उत्तर काढणे आवश्यकच आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपले आले 1 आणि 3, 4, 5 आणि 4, 9 डेसिमल आले. आता उरले किती, 84 × 6 × 23 × 17. अशामध्ये मित्रांनो करायच्या सगळ्यात लहान संख्येच्या सगळ्यात मोठ्या संख्या मल्टिप्लाय करा. पहिले 6 × 24 चे 4, हातचे 2, 6 8 48 न 2 50, 504. आता ह्या दोन संख्येचा गुणाकार करा. 17 × 3 = 51, 1 हातचे 5, 17 × 2 = 34, 34 आणि 5 39, 391, 4 × 1 = 4, 9 × 36 चे 6, हातचे 3 आणि 5 8, 8 आणि 12 20 च्या 0, हातचे 2, 9 5 45, 2 47 चे 7, हातचे 4, 5 3 15 आणि 4 19. मित्रांनो हा गुणाकार तुम्ही म्हणाल की सर कसे केलेत, तर आपण 2 डिजिट, 3 डिजिट आणि 4 डिजिटचं मल्टिप्लिकेशन शिकवलेलं आहे. तिथं तुम्ही व्यवस्थित पहा हेमंत सर म्हणून, तर तुम्हाला ते सगळे दिसतील. आणि व्यवस्थित तिथं अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये हा सगळा क्लिअर होईल तुमच्या. आता आपला आहे डेसिमल 9 अंकानंतर 1 2 3 4 5 6. आता काय करायचं, 6च्या नंतर 0 लावायचे, 7 8 आणि 9. तर उत्तर काय होईल मित्रांनो, 0.000 1,97,064 हा या प्रश्नाचा उत्तर होईल. आलं लक्षात? पहा मित्रांनो, आता डिवायडेशनचे प्रश्न घेत आहोत आपण. तर डिवायडेशन मध्ये काय लक्षात ठेवायचे आहे, दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. अंशामधून छेदातील डेसिमल मायनस करणे, छेदामधील डेसिमल मायनस करणे. आता बघा, वरच्या डेसिमल, याच्या वरच्या डेसिमलची बेरीज करायची, खालच्या डेसिमलची बेरीज करायची. वरच्या डेसिमल मधून खालचे डेसिमल म्हणजे छेदातले डेसिमल हे करायचे, मायनस करायचे. मायनस केल्यानंतर जर उत्तर प्लस मध्ये आला तर तेवढ्या अंकाच्या अगोदर डेसिमल लावायचा. उत्तर काय आला, उत्तर प्लस मध्ये आला तर काय लावणे, डेसिमल लावणे, डेसिमल लावणे. जर उत्तर मायनस मध्ये आलं तर 0 लावणे. आता हे लिहून दिलं मित्रांनो मी तुम्हाला, हे व्यवस्थित लिहून ठेवणे आवश्यक आहे. पुन्हा या प्रश्नाला समजा कसं होते. तुमच्या चुटकीमध्ये उत्तर नाही निघालं तर नाव हेमंत नको ठेवा मला, नक्की सांगतोय मी तुम्हाला. कसं असते, आपण जे करत आहोत ते व्यवस्थितच केलं पाहिजे, सोपं केलं पाहिजे. मी दुसऱ्याच्या पद्धतीनं शिकवेन, दुसऱ्याच्या पद्धतीनं वागेन असं म्हणायला काही लागत नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं करत आहात त्या एकाच पद्धतीचा वापर पूर्ण परीक्षेत, पूर्ण प्रकरणाला झालं पाहिजे. तर पहा मित्रांनो, किती डेसिमल आहे, इथं 2, इथं 1, इथं 1, किती झाली बेरीज, 4 झाली बेरीज. इथं 2 2 1 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6 झाले. आता 4 मधून 6 गेले म्हणजे उत्तर आला -2. -2 आला, एवढा लक्षात ठेवायचं. आता सोडवायचं याला, 64 × 24 × 14.
हा डिवायडेशन करण्यापेक्षा मायनसच करा मित्रांनो, म्हणजे उत्तर -2 आपल्याला बरोबर समजेल डिवायडेशन करण्यापेक्षा. वरचे 4 आणि खालचे 6 मधून मायनस केलो आपण तर काय होते, उत्तर -2 येते. इथं 7 गुणिला 8 गुणिला 12 गुणिला 2 काय होईल, 12 दुने 24, 7 दुने 14, 8 8 64, 8 दुने 16. आता आपला उत्तर आला -2 ना. जर उत्तर मायनस मध्ये आला, मी काय सांगितलं, जर उत्तर मायनस मध्ये आलं तर शून्य लावणे. उत्तर किती आहे मायनस मध्ये 2, तर 2 शून्य लावा, म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर होईल मित्रांनो 1600. ठीक आहे. आता पुन्हा इकडे बघू, इथं किती आहेत 2, इथं 2, इथं 1, म्हणजे किती झाले 5 झाले, मधून मायनस करायचे आहेत. इथं 2, इथं पहा मित्रांनो 17.000 लिहिले आहे. डेसिमलच्या नंतर शून्य काही गरज नाही, कारण आपण लिहिलेलं तसं आहे, बघून घ्या. डेसिमलच्या नंतर शून्य काही कामाचे नाही, म्हणजे ह्या शून्यांची व्हॅल्युएशन एकही नाही. ठीक आहे. इथं 2 झाले, इथं 4 6, इथं पहा इथं 1च, याची काही व्हॅल्युएशन नाही, म्हणजे किती 2 आणि 4 6 आणि 1 7, म्हणजे 5 मधून 7 गेले -2च आले इथं पण. आता सोडवू आपण. 289 गुणिला 169 गुणिला 144 डिवाइड बाय 36 गुणिला 17 गुणिला 13 गुणिला 17. आता मित्रांनो हे प्रश्न जे असतात, अंक मोठे वाटत असले तरी अंक बिलकुल सिंपल असतील तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. अंक सिंपल असतील हे लक्षात ठेवा. कसं बघा, 17 गुणिला 17 289, 13चा स्क्वेअर 169 बरोबर, म्हणजे 13 भागिला 13 169. आता 36 144 दिसाले तुम्हाला, तर 36च्या पाड्यामध्ये 144 असेलच, बिलकुल पाहून घ्या. 36 दुने 72, 72 दुने 144 म्हणजे 4 आलं. आता काय होईल 13 52, मायनस आहे तर 2 0. मित्रांनो त्याच्यातही पुन्हा एक लक्षात ठेवा, जसं 2.3 आहे याला तुम्हाला पूर्णांकात लिहा म्हणतात, तर काय लिहितो आपण याला 23/10. पण 23/10 ला डेसिमल मध्ये लिहा म्हणलं तर काय लिहितो आपण याला 2.3. म्हणजे खालच्या शून्य वरती जाताना डेसिमलात रूपांतर होतो, तर वरच्या अंक खालती येताना वरच्या अंक खालती येताना डेसिमल मध्ये रूपांतर होतो. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पुन्हा आपण एक प्रश्न घेऊ. बघा मित्रांनो, आता तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे. इथं पहा 2 2 1 2, 4 आणि 1 5 आणि 2 7, मायनस 1 2 2 4, किती वाचले 3 वाचले. आता बघा काय करायचे आपल्याला, 78 गुणिला 64 गुणिला 93 गुणिला 28 डिवाइड बाय 14 गुणिला 93 गुणिला 8 गुणिला 39. व्यवस्थित सोडवताना व्यवस्थित बघा कुणाला काय भाग जाईल. 8 8 64, 14 दुने 28, 93 ला 93 कटले, 39 दुने 78, 8 दुने 16, 16 दुने 32. आता आपला उत्तर आलेला आहे प्लस मध्ये. प्लस मध्ये उत्तर आल्यानंतर आपण काय करतो, प्लस मध्ये उत्तर आल्यानंतर डेसिमल लावणे. प्लस मध्ये उत्तर आला असेल तर काय करणे, डेसिमल लावणे. तर किती अंकानंतर, 3 अंकानंतर 1 2 3 0.032 हा ह्या प्रश्नाचा उत्तर राहील. मित्रांनो असे प्रश्न झालेत, पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर आम्हाला बारवाले नाही सांगितले, की जसं 2.34 आहे इथं बार आहे, तर याच्या उत्तर काय लिहायचं. सर 0.234 आहे याच्या उत्तर काय लिहायचं. सर 0.234 आहे याच्या उत्तर काय लिहायचं. तर मित्रांनो याच्याही व्हिडिओ नवीन तुम्हाला मी पुन्हा म्हणजे यानंतरच्या जो काही 6वा आजचा दिवस झाला 7व्या दिवशी आपण याबद्दल बोलणार आहोत, याबद्दल लिहिणार आहोत. जमलं तर आजच घालतो, अन्यथा उद्याला नक्कीच तुम्हाला भेटेल. आपला चॅनल तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.